मॅच ची जर्सी दिली जाईल. फुलपाडा विभाग युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी तेजस्वी कांबळी यांच्या शुभ हस्ते आणि मानदमाची जर्सी त्याचबरोबर प्रकृती हॉस्पिटलचं हे एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट वाउचर सिद्धांत बारंगकडून विजय सामंतला दिलं जाईल. बघा इथे एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट वाउचर सुद्धा आले, विजयच्या हाताला सुद्धा लागले. प्रकृती हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता विजय, तुम्ही प्रकृती हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचा हाताचे ट्रीटमेंट आपण घेऊ शकता. डिस्काउंट वाउचर आपल्याकडे आले. विजय आपल्याशी येणार आहोत चर्चा करण्यासाठी. जयेश आपण जॉईन व्हायचंय कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये, चर्चा करूयात विजयशी. विजय कसं वाटतंय? मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय तुमच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर मॅच सुद्धा जिंकली. खूप चांगलं वाटतंय, टीम जिंकली आणि चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. विकेटवरती खेळ करत असताना धाबा बनत नाहीत, काही चौकार मध्ये गॅप कमी आहेत की अजून त्याचं काही कारण नाही? जेवढं पाहिजे तेवढं गॅप्स आहेत आणि जो चांगला खेळ तोच जिंकेल. एक्झॅक्टली. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅच साठी. हा होता विजय सामंत ज्याने सांगितलं इथे गॅप्स वगैरे पुरेसे आहेत, मारण्याच्या इंटेंटने जर खेळाल तर नक्की धाबा मिळतील. जाऊयात पुढच्या मॅच कडे ज्या ठिकाणी जयेश आयरे आपल्याला जोडले जाणार आहेत. सिद्धेश झुंजार यांच्याकडून सिद्धूला बॅटिंग साठी इथे बक्षीस दिले जाणार आहे. मी विनंती करतो सिद्धेशजी आपण या. काही वर्ष पहिले जाल याच खेळाडूची दुनिया दिवानी होती बॅटिंग बॉलिंग बघण्यासाठी. आज त्याला बक्षीस आहे. क्या बात आहे. अजूनही सिद्धूचे फॅन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि टायगर ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. बघा मागून ते मॅच बघत होते आणि सिद्धांतची बॅटिंग त्यांना आवडली आणि म्हणून ते इथे बक्षीस देण्यासाठी मंचावर सुद्धा आलेत. खूप कमी लोक असतात अशी. चैतन्य सुद्धा आमचं लक्ष देऊन आहे सर्व खेळाडूंवरती. थँक्यू. आणि सिद्धांतला 501 रुपयाचं बक्षीस हे सिद्धेश साहेबांच्या वतीने. धन्यवाद सिद्धेश साहेब, आपण कलेची कदर करून सिद्धांत वारंग याला बक्षीस दिलं त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच. जयेश आयरे यांच्याकडे आपण जाणार आहोत या पुढच्या मॅच साठी. धन्यवाद भरत सर. वळूया मॅच कडे. धावसंख्या झाली आहे ती 8. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू हाताळतील अतुल स्वयं गिरकर यांना. स्वयं गिरकर यांची उत्कृष्ट अशी संयमात्मक खेळी पाहायला मिळते स्वयं गिरकर यांच्याकडून. धावसंख्या झाली आहे ती 9. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू कार्तिक यांच्यासाठी आणि हा पुन्हा एकदा एक चौटी धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 10. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 10. अल्पेश 11 या संघाची. हळूहळू सामना पुढे सरसावत एक धावांनी स्वयं गिरकर यांची संयमात्मक खेळी तसंच कार्तिक देखील त्यांना उत्कृष्ट साथ देत आहे आणि पुन्हा एकदा एक धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत स्वयं गिरकर. स्ट्राईक रोटेट झालेले आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 11. कोणतेही खेळाडू जेवणासाठी उरलेले असतील तर त्यांनी त्वरित मंडपाच्या बाजूला येऊन जी जेवणाची सोय केलेली आहे त्याचा लाभ घ्यावा. आणि एक धाव स्टेपचं अपील केलं होतं मात्र फेटाळून लावलेला आहे निर्णय आणि एक धाव काढण्यात मात्र यशस्वी झालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 12. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील पाहूया काय करतोय अतुल.
आणि पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकही गडी बाद झालेला नाहीये अल्पेश 11 या संघाच्या आणि धावसंख्या झाली आहे ती 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अल्पेश 11 या संघाचे टीम ओनर अल्पेश कलंबे व त्यांचाच संघ अपोजिटला बारोंडा 11. कोणत्या पक्षात राहावं यांचा मोठा प्रश्नचिन्ह अल्पेश कळंबे यांच्या समोर. मात्र चिअर करताना सोयम गिरकर यांना. तिसरं षटक ओमकार यांच्याकडून आणि एक धाव आशु डोंगरे. धावसंख्या झाली आहे ती 14. चेंडू उडी मारून अडवला आशु डोंगरे तर जॉन्टी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. एक चोरटी धाव काढण्यात यशस्वी आणि धावसंख्या झाली आहे ती 15. स्वयं गिरकर स्ट्राईक वरती. ओमकार उत्कृष्ट गोलंदाज जीवदानी माऊली या संघाकडून खेळत असताना आता मात्र आणि त्रिफळाचीत झालेला आहे स्वयं गिरकर. चेंडू काही कळलेला नाहीये. मी म्हटलं होतं एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे जीवदानी माऊली या संघाकडून पूर्व खेळायचा. सांग तू बसला. चल आबा नवरी ना गाय आयाला घरचा काम होते नाही. थँक्यू डीजे. आशु डोंगरे यष्टीच्या मागून नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत. आशु डोंगरे आणि पाहूया ओमकार काय करतायत. राईट आर्म राऊंड मारा करतील योगेश यांना आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि थोडासा वाकण्यात थोडेसे कमी पडलेत आशु डोंगरे. मात्र हे एक धाव काही रोखू शकलेले नाहीयेत. एक धाव मिळालेले. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 16. 4 चेंडू 16 धावा झालेल्या आहेत. ओमकार यांनी उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता आणि स्वयं गिरकर यांना त्रिफळाचीत केलं होतं. पुन्हा वळूया 5व्या चेंडूकडे. ओमकार आणि नोचा इशारा आहे आणि एक धाव काढण्यात यशस्वी झालेले. 2 धावा मिळालेल्या आहे. साईड लाईनचा नो आहे. साईड लाईनचा नो आहे. 2 धावा मिळालेल्या आहेत अतिरिक्त. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 18. 4 चेंडू तिसऱ्या षटकातील धावसंख्या झाली आहे ती 18. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलावलेला चेंडू. एक धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 19. कार्तिक स्ट्राईक वरती. पाहूया काय करतायत आणि फिरून मारण्याचा प्रयत्न फसला आहे आणि गडी बाद झालेला आहे. झेल बाद झालेला आहे. उत्कृष्ट झेल पकडलेला आहे. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. आणि गडी बाद झाला होता. तो कार्तिक मारण्याचा प्रयत्न होता मात्र फसला होता आणि अल्पेश इलेवन या संघाची धावसंख्या झाली आहे 19. 2 गडी बाद आणि आशु डोंगरे बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म राऊंड मारा करतील. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. एक उत्कृष्ट लढवया वृत्तीचे खेळाडू आशु डोंगरे. राईट आर्म राऊंड आणि हा पहिला फुलटॉस टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. गडी थ्रो केला होता मात्र कलेक्ट तेवढा चांगला नाही झाला. गडी बाद होऊ शकला असता.
5 चेंडू उर्वरित. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय तिकडे. धावसंख्या झाली आहे ती 21. मारण्याचा प्रयत्न होता, तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एक धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 22. 3 चेंडू झालेले आहेत चौथ्या षटकातील. शेवटचं षटक. 3 चेंडू उर्वरित. पाहूया काय करतायत आशु डोंगरे. आणि हा गडी बाद झालेला आहे. कृपया पंचांची कुठल्याही प्रकारे वाद घालू नये. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. पंच निर्णय करवतील. नो साठी रिव्ह्यू बघायचा आहे. कृपया पंचांशी कुठल्याही प्रकारे वाद घालू नये. थोडासा ह्युमन एरर देखील असू शकतो आणि गडी बाद झालेला आहे. नो नाही आहे. योगेश मनोर बाजारान तुला मी पाहिलंय. योगेश सूर्यवंशी नॉन स्ट्राइक वरती एक उत्कृष्ट फलंदाज. मारण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 23. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. पाहूया काय करतायत योगेश सूर्यवंशी. स्ट्राइक एंड वरती एक उत्कृष्ट फलंदाज. आणि गडी बाद. षटकार मारलेला आणि गडी बाद झालेला आहे. तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय. तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. प्रेमानं म्हणतो तुला पिल्लू. बारोंडा 11 या संघाला 24 धावांचे आव्हान. याच्या पुढील होणारा सामना प्ले बॉयज वर्सेस जीवदानी माऊली बी. त्यांच्या दोघांच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीचा कॉल होणार आहे. त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. प्ले बॉयज वर्सेस जीवदानी माऊली बी. आणि चालू असलेल्या सामन्याकडे वळूया. 24 धावांचे लक्ष्य बारोंडा 11 या संघाला. अल्पेश 11 या संघाने माफक असे 23 धावा बनवल्या आणि 24 धावांचे लक्ष्य बारोंडा 11 या संघाला दिलेले आहेत. पाहूया बारोंडा 11 हा संघ कशा प्रकारे या टार्गेटला पार करतो. याच्या पुढील होणारा सामना प्ले बॉयज वर्सेस जीवदानी माऊली बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी त्वरित टॉस का बॉस मध्ये यायचंय. टॉस करण्यात येणार आहे. अर्जुन यांनी सिंगल धाव काढून 1 धाव फलकावरती लावलेली आहे. कार्तिक गोलंदाजी मार्क वरती. अल्पेश कलंबे यांच्या हस्ते टॉस करण्यात येईल. कृपया टॉस उडवून घ्यायचा अल्पेश कलंबे.
अर्जुन स्ट्राईक एंड वरती पाहूया काय करतायत. कार्तिक राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 3. 3 चेंडू 3 धावा धावफलकावरती लागल्या. 24 धावांचे माफक असे आव्हान बारोंडा 11 संघाला. पूर्णपणे जिंकण्याची संधी. बारोंडा जीवदानी माऊली संघ हा नाणेफेकीचा कॉल विजयी झालेला आहे. जीवदानी माऊली बी. केतन हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. 4 चेंडू मध्ये 4 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकातील 2 चेंडू उर्वरित पाहूया काय करतायत. कार्तिक 24 धावांचे माफक असे आव्हान. पुन्हा एकदा अर्जुन यांनी हलक्या हाताने खेळून काढलेला वनडीच्या स्वरूपातली धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 5. 5 चेंडू 5 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया काय करतायत केतन. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे बारोंडा 11 संघाची 6. आता गोलंदाजी मार्कवरती आहेत ते स्वयं गिरकर ज्यांच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅच ची जी टी शर्ट आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत ते अर्जुन. त्यांच्या देखील खांद्यावरती एक धावेची पॅनल्टी लागली आहे ती अल्पेश 11 संघाला. अल्पेश 11 संघाला पेनल्टी लागलेली आहे 1 धावेची. धावसंख्या झाली आहे ती 7. आणि 1 चेंडू मध्ये 1 धाव झालेली आहे. चोरटी अशी धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्या झाली आहे ती 8. 1 धावेची पॅनल्टी लागली होती. स्पर्धेचे काही नियम आहेत ते उल्लंघन केल्यास पॅनल्टी देण्यात येईल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 9. अल्पेश कळंबे यांच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसण्यात येत आहे. बहुत ही आसान सवाल पूछे गए स्वयं गिरकर की तरफ से अर्जुन इनको. और स्कोरबोर्ड हुआ है 10. चौकार. खनखनीत असा चौकार मारण्यात यशस्वी झालेले आहेत. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे ती 14. खनखनीचा असा चौकार आला होता केतन यांच्या बॅट मधून. पाहूया स्वयं गिरकर पुन्हा एकदा सज्ज आणि केतन यांनी वंडीत मारण्याचा प्रयत्न. मात्र 1 धाव मिळाले. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 15. माफक असे आवाहन. 24 धावांचे लक्ष्य. सोपे असे लक्ष्य त्याचा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे ती 15. आणि पुन्हा एकदा वंडीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 16. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित स्वयं गिरकर. पाहूया काय करतायत. आणि पुन्हा एकदा 1 धाव काढण्यात यशस्वी. आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 17. एकही गडी बाद झालेला नाहीये. बारोंडा 11 या संघाचा उत्कृष्ट खेळी पाहायला मिळते. केतन यांच्याकडून एक खणखणीत असा चौकार मारला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आणि नेविल गोलंदाजी मार्कवर पाहूया काय करतायत. एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत आता कमाल.
नेव्हिल पाहूया काय करतायत. मागच्या मॅच मध्ये थोडीशी आक्रमक अशी गोलंदाजी केली होती नेव्हिलनी. पाहूया पुन्हा एकदा तसाच काहीसा चमत्कार करण्यात यशस्वी होत आहेत का नेव्हिल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील केतन यांना. आणि हा चौकार, खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. खणखणीत असा चौकार मारला होता आणि गडी मात्र आता बाद झालेला आहे. थोडंसं सोपं समीकरण करून दिलेलं आहे. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी कनशी. आग आग बंशी बंशी थँक्यू डीजे. अल्पेश कळंबे यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य आलेलं आहे. त्यांचा संघ विजयी होतोय, मात्र ज्या संघाचे संघ मालक आहेत तो संघ मात्र हरण्याच्या दिशेकडे वाटचाल करीत आहे. त्याच्यामुळे थोडंसं नैराश्य अल्पेश कळंबे यांच्या चेहऱ्यावरती दिसण्यात येत आहे. राजू स्ट्राईक एंड वरती. पाहूया काय करतायत. 3 धावांची आवश्यकता आणि गडी बाद होऊ शकला असता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि अपील केलेलं आहे, फेटाळून लावलेला आहे आणि निर्धाव असा टाकलेला चेंडू. 2 निर्धाव चेंडू एका चौकारानंतर एक कमबॅक म्हणून 2 निर्धाव चेंडू हाताळलेले आहेत नेव्हिल यांनी. 3 चेंडू उर्वरित. पाहूया मात्र समीकरण खूपच सोपं आहे. 9 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. पाहूया काय करतायत राजू. आणि हा गडी बाद झालेला आहे. गडी बाद झालेला आहे तो राजू. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबर वाला. जयेश पाटील सोन्या Thank you, DJ. बैलवाला. अल्पेश इलेव्हन संघ जर विजयी झाला तर अल्पेश कळंबे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. इथून जर संघ विजयी झाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक अल्पेश कळंबे यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. एक धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत ओमकार. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू वनडीच्या स्वरूपात. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. जीवदानी माऊली बी या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेले नाणेफेकीचा कॉल जिंकून. शेवटचे 2 धावा उर्वरित आहेत. पाहूया काय करतायत. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील आणि टॅपच्या स्वरूपात 1 धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत आणि शेवटची 1 धाव. 6 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता बारोंडा 11 या संघाला विजयासाठी. इथून मात्र योगेश सूर्यवंशी यांनी जर 6 चेंडूमध्ये 1 धावेची मॅच काढली तर 5000 रुपयाचं पारितोषिक अल्पेश कळंबे यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. योगेश सूर्यवंशी यांनी 6 चेंडूमध्ये 1 धावेची जी मॅच आहे ही काढली तर 5001 रुपयाचं पारितोषिक अल्पेश कळंबे यांच्याकडून योगेश सूर्यवंशी यांच्यासाठी. गमावलेलं आहे पारितोषिक पहिल्याच चेंडूमध्ये. बारोंडा 11 या संघाचे अभिनंदन. अल्पेश कळंबे यांचा संघ विजयी झालेला आहे, मात्र तेवढे खुश दिसत नाही आहेत. अल्पेश कळंबे थोडेसे नाराज. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला. जयेश
जयेश पाटील सोन्या बैलवाला